श्री स्वामी समर्थ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म गाध, तया लागला ब्रह्म संबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पण पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस. निद्राणेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येकानुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. भौसाल दिधली दाने, आरोग्य भावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्ण वर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविले व्याधी पासोण, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली भाऊ अस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करोणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु.